जी यात्रा महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यामध्ये काढण्याचा संकल्प केला। त्यामध्ये आपला जो हिंगोली जिल्हा आहे, त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 ऑगस्ट 2024 येत्या शनिवारी साहेब आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आरक्षण बचाव यात्रा घेऊन येत आहेत। वसमतला जवळपास 11:30 वाजता साहेबांचं आगमन होईल। तिथं त्यांचं स्वागत आणि एक कॉर्नर मीटिंग झाल्याच्या नंतर औंढा मधल्या जे काही चोंडी असेल, शिरोड शहापूर असेल, असं करून तिथं सत्काराच्या जे घेऊन औंढा येथे साहेबांची कॉर्नर बैठक आणि तिथून हिंगोली येथे साहेबांचा भव्य सत्कार आणि कॉर्नर बैठक होऊन सायंकाळी जवळपास 5 वाजता आपला तोष्णीवाल मंगल कार्यालय येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रेनिमित्त एक भव्य अशी हे आहे सभा आहे। या सभेसाठी कळमनुरी आणि पूर्ण जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर पदाधिकारी आणि एससी एसटी ओबीसी आरक्षण वाचावं ह्या भूमिकेमध्ये जे नागरिक आहेत त्या सर्वांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहावं असं मी आव्हान करतो। त्याचबरोबर या आरक्षण बचाव यात्रेचा जो मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे ओबीसीचे आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, ओबीसी एससी एसटी यांना रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणजेच पदोन्नतीचं आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी समूहाचे 100 खासदार हे सभागृहामध्ये गेले पाहिजे आणि 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी अशी या आरक्षण बचाव यात्रेचे मध्ये नमूद आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेचं स्वरूप दिलेलं आहे। त्यातूनच या 3 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये हीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली 3 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये आरक्षण बचाव यात्रा येणार आहे आणि यासाठी स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इथे उपस्थित राहणार आहेत। त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये जी यात्रा आहे त्या हिंगोली जिल्ह्याचं स्वरूप, त्यानंतर कळमनुरीमध्ये होणारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा, मी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की समोर पूर्ण जिल्ह्यामधलं या आरक्षण बचाव यात्रेचं स्वरूप कसं असेल आपण ते समोरची रूपरेषा सांगा।